आज बघूया शेवग्याच्या शेंगाचं सूप रेसिपी। हेल्दी आणि भरपूर कॅल्शियम युक्त असं हे सूप आहे, जे वजन कमी करताय त्यांच्यासाठी तर परफेक्ट सूप रेसिपी आहे। वेट लॉस जर्नीमध्ये जर हे सूप पिलत तुम्ही तर खूप झपाट्याने वजन कमी व्हायला मदत होते आणि याच्यापेक्षा दुसरी कोणतीच सोपी सूप रेसिपी मी अजून पाहिली नाही। तर चला बघूया शेवग्याच्या शेंगाचं सूप रेसिपी। त्याच्यासाठी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून चिरून घेतल्यात। आता या कुकरच्या डब्यामध्ये घातल्या। याच्यामध्ये मी 2-3 चमचे मसूर डाळ घालणार आहे। मसूर डाळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुतली आणि ती घेतली। 2-3 चमचेच घालायची, म्हणजे सूपला छान घट्टपणा येतो आणि पौष्टिक सुद्धा होतं सूप। नंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर, 1 कांदा, 7-8 लसूणच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 टोमॅटो असं हे घेतलेलं आहे। आता या डब्यामध्ये हे सगळंच टाकायचं आणि पाणी घालायचं। याच्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी घालायचं आणि कुकरमध्ये हा डबा ठेवायचा आणि याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत मीडियम गॅसच्या फ्लेमवरती। शेवग्याच्या शेंगा चांगल्या मऊ शिजल्या पाहिजेत। मसूर डाळ शिजायला वेळ नाही लागत, 1-2 शिट्ट्यामध्ये शिजते, पण शेवग्याच्या शेंगाला थोडा वेळ लागतो, म्हणून 3 ते 4 शिट्ट्या करा। आता कुकरमध्ये डबा ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलं आणि 3 ते 4 शिट्ट्या इथे केलेल्या आहेत। आता 3-4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हे बघितलं तर खूप छान शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत। जर शिजल्या नसतील तर अजून एखादी शिट्टी जास्तीची करू शकता। कोवळ्या शेंगा असतील शेवग्याच्या तर खूप लवकर शिजतात। आता हे अशा प्रकारे एका रवीने चांगलं घोटून घ्यायचं आहे। मिक्सरला ओबडधोबड सुद्धा फिरवू शकता, खूप जास्त बारीक करू नका, नाहीतर शेवग्याच्या शेंगाचा चोथा सूपमध्ये मिक्स होतो, त्यामुळे मिक्सरला फिरवते वेळी एकदम जाडसर ओबडधोबड फिरवा। मी मिक्सरला न फिरवता अशाच प्रकारे रवीने छान घोटून घेतलं मिक्स करून आणि आता हे एका चाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटोची साल, शेवग्याच्या शेंगाची साल जी आहे ती चाळणीवर अडकते। आणि बघा चाळणीने अशा प्रकारे चाळायचं। चाळते वेळी थोडंफार डाळ, शेवग्याच्या शेंगाच्या बिया किंवा गर आला असेल तर अशा प्रकारे पळीने तो चांगला स्मॅश करून घ्यायचा आणि हे गाळून घ्यायचं आहे। आता बघा सगळ्यात शेवटी ह्या शेंगा उरलेल्या आहेत, तर त्या हाताने चांगल्या स्मॅश करायच्या, म्हणजे त्यातला जो गर आहे शेवग्याच्या शेंगामधला तो निघतो। त्या शेवग्याच्या शेंगातल्या गरामध्येच कॅल्शियम असतं भरपूर। थोडंसं पाणी घालायचं आणि ह्या शेंगाचा गर काढायचा आणि याची जी साल आहे किंवा चोथा आहे तो वेगळा करून घ्यायचा अशा प्रकारे। आता हे गाळून झालेलं आहे पूर्ण आणि आता एका पातेल्यामध्ये हे ओतायचं आणि गॅसच्या स्लो फ्लेमवरती याला एक उकळी काढायची आहे। उकळी काढल्यानंतर सूप छान दाटसर होतं आणि टेस्टी सुद्धा होतं। मीठ थोडंफार कमी वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता चव बघून। आता याला बघा छान उकळी आलेली आहे आणि दाटसर सुद्धा झालेला आहे हे सूप। बघा किती सोपी सूपची रेसिपी आहे, बाकीच्या सूपच्या रेसिपीपेक्षा ही सूप रेसिपी खरंच खूप सोपी आहे, हेल्दी सुद्धा आहे। याच्यामध्ये थोडीशी मिरी पावडर घालायची, काळी मिरी पावडर, त्याच्यामुळे टेस्टी होतं सूप आणि थोडंसं तिखटपणा जाणवतो सूपमध्ये काळी मिरी पावडरचा। तर बघा इथे झटपट होणारं टेस्टी शेवग्याच्या शेंगाचं सूप रेडी झालेलं आहे। पावसाळा चालू आहे तर थोडीशी इम्युनिटी कमी होते लहान मुलांची वगैरे, तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना हे शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवून देऊ शकता। वजन कमी करणाऱ्यासाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे। चला तर अशा पद्धतीने एकदा शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवून बघा।